नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आरोग्यसेवक पदासाठी फॉर्म भरलेला असेल तर मागील काही शिफ्टमध्ये आलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला मग बघूया. पहिला प्रश्न आहे, हायड्रा हा कोणत्या समूहात येतो? तर आपण हे प्रश्न जे आहेत मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये घेतलेले आहेत. आरोग्यसेवक परीक्षेच्या दृष्टीने मागील पेपरमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्याच्याशी संलग्न असलेले प्रश्न आपल्याला वाचायचे आहेत. तेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. असा पॅटर्न फॉलो होत आहे IBPS पॅटर्न नुसार. आता बघा, हा प्रश्न पहिला हायड्रा समूहाशी रिलेटेड आहे. हायड्रा हा कोणत्या समूहात येतो? ऑप्शन दिलेले आहेत, मॉलुस्का, ऑर्थोपोडा, सॅनिडेरिया, ॲनिलिडा, ॲक्निडोर्माटा. तर ऑप्शन आहे सॅनिडेरिया मध्ये हायड्रा हा येतो. म्हणजे ग्रुप कोणता आहे हायड्राचा? तर सॅनिडेरिया. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते स्टेम सेलचे वर्णन आहे? मग सर्वोत्तम वर्णन आहे. खालीलपैकी कोणते स्टेम सेलचे सर्वोत्तम वर्णन म्हणजे वैशिष्ट्य आहे? तर ऑप्शन दिलेले आहेत, एक सेल जे विभाजित होऊ शकत नाहीत, एक सेल ज्याचे वैशिष्ट्य कार्य आहे, एक सेल जे कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये विकसित होऊ शकते. तर आपल्याला हा ऑप्शन बघितला की आपलं उत्तर येणार आहे ते म्हणजे स्टेम सेलचं वैशिष्ट्य कोणतं असणार आहे? एक सेल जे कोणत्याही प्रकारच्या सेलमध्ये विकसित होऊ शकते. म्हणजे ऑप्शन सी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, गरम आणि थंड हवेच्या बदलामुळे कोणती नैसर्गिक आपत्ती उद्भवू शकते? तर बघा, ऑप्शन दिलेले आहेत, टोर्नॅडो आहे, त्यानंतर भूकंप आहे, सुनामी आहे, चक्रीवादळ आहे, की ज्वालामुखीचा उद्रेक आहे. तर गरम आणि थंड हवेच्या बदलामुळे टोर्नॅडो तयार होतो. पुढचा प्रश्न बघा, पांढरा प्रकाश त्याच्या घटक रंगामध्ये विभाजित होतो, याला काय म्हणतात? पांढरा प्रकाश त्याच्या घटक रंगामध्ये विभाजित होतो, याला काय म्हणतात? व्हॉट इज द फिनॉमिनन कॉल्ड व्हेन व्हाईट लाईट स्प्लिट्स इनटू इट्स कंपोनंट कलर्स? तर याला काय म्हणतात? रिफ्लेक्शन म्हणतात, रिफ्रॅक्शन म्हणतात, डिफ्युजन म्हणतात, डिस्पर्शन म्हणतात, की स्कॅटरिंग म्हणतात? तर मित्रांनो, या फिनॉमिनॉनला डिस्पर्शन ऑफ लाईट असे म्हणतात, म्हणजे विखुरलेपणा. ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, इंद्रधनुष्याची निर्मिती कोणत्या प्रक्रियेमुळे होते? ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, ते बघा. मराठीमध्ये ऑप्शन आहेत, परावर्तन, अपवर्तन व विखुरलेपणा, फैलाव, शोषण की प्रसार. त्यानंतर इंग्लिशमध्ये हा प्रश्न आहे, अ रेनबो इज फॉर्म ड्यू टू विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस? तर काय आहेत ऑप्शन? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्शन, स्कॅटरिंग, ऍब्झॉर्प्शन, डिफ्युजन. काय आहे याचं उत्तर? तर याचं करेक्ट उत्तर आहे रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन, म्हणजे अपवर्तन आणि विखुरलेपणा. ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. पुढचा बघा, लेन्सवर काय प्रश्न होता? अल्पदृष्टी म्हणजे मायोपिया दुरुस्त करण्यासाठी कोणत्या प्रकारचा लेन्स वापरला जातो? ऑप्शन आहेत, उत्तल लेन्स, अवतल लेन्स, बेलनाकार लेन्स, प्लानो कॉन्व्हेक्स लेन्स, द्विफोकल लेन्स. आणि इंग्लिशमध्ये हा प्रश्न आहे, विच टाइप ऑफ लेन्स इज युज्ड टू करेक्ट शॉर्ट साइटेडनेस म्हणजे मायोपिया? ऑप्शन आहे, कॉन्व्हेक्स लेन्स, कॉन्केव्ह लेन्स, सिलेंड्रिकल लेन्स, प्लानो कॉन्व्हेक्स लेन्स की बायोफोकल लेन्स? तर मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन बी, कॉन्केव्ह लेन्स म्हणजेच अवतल लेन्स. हा अल्पदृष्टी हा रोग दुरुस्त करण्यासाठी हा लेन्स वापरला जातो. कोणता? अवतल लेन्स. पुढचा मित्रांनो, हा प्रश्न बरोबर आहे किंवा नाही हे तुम्ही कन्फर्म करून घ्यायचं आहे. हा प्रश्न आणि याचं उत्तर तुम्ही बघून घ्या. पुढचा प्रश्न बघा, एका विद्युत सर्किटमध्ये परंपरागत विद्युत प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो? इन अन इलेक्ट्रिक सर्किट विच डायरेक्शन डज कॉन्व्हेन्शनल करंट फ्लो? तर काय आहे? सकारात्मक ते नकारात्मक आहे, नकारात्मक ते सकारात्मक आहे, की दोन्ही दिशांना आहे, की कोणती विशिष्ट दिशा नाही, की तटस्थ ते जमिनीकडे? हे असे 5 ऑप्शन दिलेले आहेत. खाली बघा कोणकोणते आहेत. फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, त्यानंतर फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, इन बोथ डायरेक्शन्स, देर इज नो स्पेसिफिक डायरेक्शन, फ्रॉम न्यूट्रल टू ग्राउंड. काय आहे याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. अशा पद्धतीने म्हणजे
सकारात्मक ते नकारात्मक अशा पद्धतीने परंपरागत सर्किटमध्ये विद्युत प्रवाह वाहतो. पुढचा प्रश्न बघा, जर पृथ्वीची त्रिज्या दुप्पट झाली तर पलायन वेग कसा होईल? If the Earth's radius were double, what would happen to the escape velocity? To the escape velocity. तर ऑप्शन दिलेले आहेत ते तसेच राहील. तो दुप्पट होईल की तो वर्गमुळात 2 ने वाढेल की तो वर्गमुळात 2 ने कमी होईल की ते चौपट होईल. इंग्लिश मध्ये ऑप्शन आहेत इट वुड रिमेन द सेम, इट वुड बी डबल, it would increase by factor of under root 2, it would decrease by a factor of under root 2, it would quadruple. म्हणजे चौपट होईल का? तर ऑप्शन आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? तो अंडर रूट 2. अंडर रूट 2 म्हणजे वर्गमुळात 2 ने कमी होईल. जर पृथ्वीची त्रिज्या दुप्पट झाली तर पलायन वेग. तर मित्रांनो, पलायन वेग म्हणजे काय आहे या ठिकाणी एक्सप्लेनेशन आहे. भौतिक शास्त्रानुसार मुक्ती वेग म्हणजे पलायन वेग एखाद्या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणातून सुटण्यासाठी लागणारा कमीत कमी वेग म्हणजे पलायन वेग होय. आता हे पुढचा प्रश्न बघा, अरिस्टोटल कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन आहेत औषध आहे, खगोलशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे, गणित आहे की भौतिकशास्त्र आहे. अरिस्टोटल इज नोन फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन्स टू विच फील्ड? मेडिसिन, ॲस्ट्रॉनॉमी, फिलॉसॉफी, मॅथमॅटिक्स की फिजिक्स? तर अरिस्टोटल हे तत्ववेत्ता आहेत, म्हणजे हे तत्वज्ञानासाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न बघा, ह्युगो पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कर्तृत्वासाठी दिला जातो? द ह्युगो अवॉर्ड इज गिव्हन फॉर अचिव्हमेंट इन विच फील्ड? तर ह्युगो हा अवॉर्ड लिटरेचर म्हणजे साहित्य या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करण्यासाठी दिला जातो. तर ह्युगो बद्दल माहिती दिलेली आहे. ह्युगो हा पुरस्कार जागतिक विज्ञान कथा संमेलन वर्ल्डकॉन येथे दिला जाणारा आणि त्यांच्या सदस्याद्वारे निवडलेला सर्वोत्तम विज्ञान कथा किंवा कल्पनारम्य कार्य आणि मागील वर्षातील कामगिरीसाठी वार्षिक साहित्य पुरस्कार आहे. हा कोणाद्वारे दिला जातो? वर्ल्ड सायन्स फिक्शन सोसायटी तर्फे हा पुरस्कार दिला जातो. पुढचा प्रश्न बघा, हायड्रोजन सर्वात लहान घटक का मानला जातो? तर ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. व्हाय हायड्रोजन इज कन्सिडर्ड द स्मॉलेस्ट एलिमेंट? इट हॅज द स्मॉलेस्ट न्यूक्लियस, इट हॅज ओनली 1 प्रोटॉन अँड 1 इलेक्ट्रॉन, इट इज द लाइटेस्ट एलिमेंट, इट इज हायली रिएक्टिव्ह, इट इज द फर्स्ट एलिमेंट इन द पिरियॉडिक टेबल. तर काय आहे याचं करेक्ट उत्तर? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे इट इज ओनली 1 प्रोटॉन अँड 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर आहे. तर कशामुळे? बिकॉज द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1 अँड मास नंबर इज ऑल्सो 1. सो इन अन हायड्रोजन ॲटम देअर इज 1 प्रोटॉन, 0 न्यूट्रॉन अँड 1 इलेक्ट्रॉन. या गोष्टीमुळे हायड्रोजन हा सर्वात लहान घटक मानला जातो. मित्रांनो, अशाच प्रश्नांसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.